नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। मोदीऐवजी भारत सरकार लिहिण्याचा आग्रह करीत रिधोरा गावात रोखण्यात आला संकल्प रथ। अकोला शहरात नाताळ उत्सव साजरा, उत्सवानिमित्त चर्चवर करण्यात आली आकर्षक रोषणाई। रिसोड येथे भरधाव टिप्परने दुचाकी स्वारास चिरडले, घटनेत युवकाचा जागीच मृत्यू। राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा रंगली, एकाच वेळी 5 बॉक्सिंग रिंगमध्ये सामन्यांचे आयोजन। पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक सूर एक ताल कार्यक्रमाचे आयोजन। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी विकसित भारत संकल्प रथ फिरवला जात असून या संकल्प रथावर विविध योजनांची माहिती प्रदर्शित करीत ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्क साधला जात आहे। मात्र या सर्व केंद्र सरकारच्या योजना असताना संकल्प रथावर मोदी सरकार असे लिहिले असल्यामुळे संकल्प रथाचा निषेध करण्यात येत आहे। या निषेधाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। आज अकोला जिल्ह्यातील रिधोरा गावात अशीच एक घटना घडली आहे। संकल्प रथ रिधोरा गावाच्या वेशीवर पोहोचला तेव्हा संकल्प रथावरील मोदी सरकार लिहिलेले काढून तेथे भारत सरकार असे लिहा आणि नंतरच गावात या असे नागरिकांनी सांगितले। रिधोरा गावातील नागरिकांनी मोदी सरकार शब्दाला आक्षेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प रथ गावाच्या वेशीवर रोखला। ग्रामस्थांनी पंतप्रधान मोदींच्या नावावर आक्षेप घेत लोक मोदींना कंटाळले असल्याचे सांगत संताप व्यक्त केला। त्यामुळे मोदी सरकारचे नाव काढा आणि भारत सरकार लिहिल्यावरच गावात या असा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे। या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गावातील नागरिकांची भूमिका पाहून संकल्प रथासह उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती। अशा प्रकारचे व्हिडिओ यापूर्वीही महाराष्ट्रातील काही गावांमधून व्हायरल झाले आहेत। गावकऱ्याचं हे बरोबर आहे आणि हे जो संकल्प रथ आहे हे चुकीचं आहे। कारण की संकल्प रथावर असं लिहिलेलं आहे की मोदी सरकार, मोदी म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा व्यक्ती झाला आणि विशिष्ट प्रकारचा एक पक्ष झाला। आता इलेक्शन असल्यामुळे ते त्यांचा लोकांच्या पैशातून प्रचार करत आहेत। आमचा या संकल्प यात्रेचे विरोध आहे। त्याच्यावर जर भारत सरकार जर असं नाव असतं तर आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं आणि भारतात जर राहायचं असेल तर भारत सरकारच लिहावं लागेल। भारत माता की जय। आकर्षक विद्युत रोषणाई, ट्री, आकाश कंदिलाने सजलेले चर्च आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वातावरण ख्रिसमसच्या निमित्ताने शहरात पाहायला मिळाले। आज नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती। नाताळच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रभू येशूंचा जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। नाताळ निमित्त शहरातील विविध चर्च सजविण्यात आले होते। चर्चवर विद्युत रोषणाईसह ख्रिसमस ट्री, केक तसेच सांता क्लॉजनीही बच्चे कंपनीला भेट दिली। विविध ठिकाणी चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माच्या वेळचे देखावे उभारण्यात आले होते। सकाळी विविध चर्चमध्ये धार्मिक विधी मिसाबली झाला। त्यानंतर या चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। शहरातील ख्रिश्चन कॉलनी, माउंट कार्मेल स्कूल, दगडी चर्च, अलायन्स चर्चसह विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते। चर्चमध्ये येत एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी नाताळ सण साजरा केला। मिठाई, केकचे वाटप करत प्रभू येशूंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। रिसोड तालुक्यातील मेहकर मार्गावर सरपखेड फाटा येथे एका युवकाला टिप्परने धडक दिल्याची घटना घडली आहे। या घटनेत युवक चिरडून जागीच ठार झाला असून शेख राजिक असं या मृतकाचं नाव आहे। या प्रकरणी टिप्पर चालकाविरुद्ध रिसोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रिसोड तालुक्यातील मेहकर मार्गावर सरपखेड फाटा येथे टिप्परच्या धडकेत केनवळ येथील शेख राजिक हा युवक जागीच ठार झाला आहे। रिसोड कडून केनवळ गावाकडे दुचाकीवरून जात असताना सरपखेड जवळ समोरून भरधाव येत असलेल्या टिप्परने राजिकच्या दुचाकीला धडक दिली। त्यामुळे राजिक खाली पडला आणि मागून येत असलेल्या टिप्परने राजिकच्या शरीरावरून गाडी घातली। त्यात राजिक चिरडून गेला। या घटनेमध्ये राजिकच्या घटनास्थळी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळ गाठून
दोन्ही टिप्परांना रिसोड पोलीस स्टेशनला लावण्यात आले। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या प्रकरणी मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार रिसोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। 28 राज्यातील 1200 शालेय खेळाडू सहभागी असणाऱ्या 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेला कालपासून अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियममध्ये सुरुवात झाली असून बॉक्सिंग स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच वेळी 5 बॉक्सिंग रिंगमध्ये सामने पार पडत आहेत। 24 ते 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन काल मशाल पेटवून भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कारार्थी GS संधू यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। अकोल्याला पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा मान मिळाला असून स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुलांचे 36 संघ सहभागी झाले आहेत। विविध राज्यातील शालेय स्पर्धकांनी पथसंचलन केले तसेच पारंपरिक वेशभूषाही साकारल्या होत्या। आजपासून राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 28 राज्यातील 36 संघांमध्ये बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात झाली असून 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची फायनल होणार आहे। यामधील विजयी स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असून अकोल्यात होत असलेल्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी एकाच वेळी 5 बॉक्सिंग रिंगमध्ये बॉक्सिंग स्पर्धा होत आहेत। देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर राष्ट्रीय एकता व मानवतेचा संदेश देत एक सूर एक ताल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील 4000हून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य व गायन करीत कलाविष्कार सादर केला। पश्चिम विदर्भासह संपूर्ण राज्यात श्री शिवाजी शैक्षणिक संस्थेची उभारणी करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे बहुमोल कार्य करणारे देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता व एकात्मता आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी एक सूर एक ताल कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी दुपारी 3 वाजता शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले। अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या 4000 विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य व गायनाच्या माध्यमातून हा कलात्मक आविष्कार सादर केला। कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अधिवक्ता गजानन पुणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन PKVचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी इतर मान्यवरांमध्ये आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, प्राचार्य केशवराव गावंडे आदी उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। एक सूर एक ताल या कार्यक्रमात 4000 विद्यार्थ्यांनी विविध 7 भाषांमध्ये गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीची तारीख आहे 27 डिसेंबर 2023। या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन देशमुख, मी उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन केशवराव पुंडकर व इतर कार्यकारिणीच्या वतीने असं ठरलेलं आहे की या निमित्ताने एक लाईव्ह कृषी प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबरला ज्याचं 10 वाजता सकाळी शिवाजी कृषी महाविद्यालय येथे अमरावती येथे त्याचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर यासोबतच एक सूर एक ताल हा एक विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये मोर्शी, अमरावती, अकोला आणि चिखली अशा विदर्भामधील 4 ठिकाणाची निवड करून ते कार्यक्रम पार पाडत आहेत। आज एक सूर एक ताल अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण 4000 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय गेडाख PKVचे कुलगुरू आणि SP साहेब हे उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी एकूण 7 गीतं गायले, त्यामध्ये एक भाऊसाहेबांचं गौरवगीत, एक त्यांच्या विचार व कार्यावरचं गीत, 2 मराठी, 2 हिंदी आणि 1 बंगाली असं एकूण 7 गीतांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। आज या निमित्ताने 4000पेक्षा जास्त विद्यार्थी, अनेक शिक्षक, गावातील इतर विद्यार्थी आणि पालकसुद्धा उपस्थित राहिले। अशा पद्धतीचा हा अकोला जिल्ह्याचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला।
अकोला शहरातील दत्त मंदिर तसेच स्वामी समर्थ केंद्रांमध्ये दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड जप नाम यज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर कालावधीत सामूहिकपणे श्री गुरुचरित्र वाचन पारायण संपन्न होत आहे। त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे। शहरातील स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दररोज सामूहिक गुरुचरित्र वाचन, सकाळी भूपाळी आरती, नैवेद्य आरती, औदुंबर प्रदक्षिणा, स्वामी चरित्र पाठ, नित्य स्वाहाकार, गणेश याग, श्री दत्त स्वामी याग, रुद्रयाग, चंडी याग अशा विधिवत सेवा पार पडत आहेत। गुरुचरित्र ग्रंथ पारायणासाठी शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत। दत्त जयंतीनिमित्त शहरातील दत्त मंदिरांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून 27 डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। हिवाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील विविध तलावांवर हजारो किलोमीटरचा प्रवास करीत विदेशी पक्षी यांनी बस्तान मांडले आहे। विविध प्रजातीचे मनमोहक पक्ष्यांचे थवे पक्षीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत। अंदाजे 158 विदेशी प्रजातीचे पक्षी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती देण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील विविध तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच मोठ्या प्रमाणात विदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे। हजारो किलोमीटरचा प्रवास करीत विदेशी पक्षी जिल्ह्यातील विविध तलाव, पाणथळ परिसरात नदीकाठी पाहायला मिळत आहेत। यावर्षी अकोला जिल्ह्यातील कुंभारी, बोरगाव, कापशी तलाव तसेच इतर तलावाच्या ठिकाणी उत्तर ध्रुव, हिमालय महासागर पार करीत थेट युरोप, आशिया, सायबेरिया येथून विविध प्रजातीचे मनमोहक पक्ष्यांचे थवे पक्षीप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडताना दिसून येत आहेत। यावर्षी अकोला जिल्ह्यात उत्तर ध्रुवाकडून येणाऱ्या गॉडवीट, ग्रेटर स्नीप, फ्लॅमिंगो, गॉस सारखे लहान मोठे पक्षी दक्षिणेकडे विणीचा हंगाम नसतानाही कडक थंडी बचाव करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत। या विदेशी पाहुण्यांसोबत विविध बदके, चिखल पायटे, कुरव, नदी सुरय, चित्रांग बदक, अडाई, चक्रवाक, रोहित, नकटा बदक, पट्टकादम, लालसरी, नयनसरी, कलहंस व इतर पक्ष्यांची संख्या जिल्ह्यातील विविध तलावावर पाहायला मिळत आहे। अकोला जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे 158 विदेशी प्रजातीचे पक्षी दाखल होत असल्याची माहिती माजी मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक देवेंद्र तेलकट यांनी दिली आहे। यावर्षी पहिल्यांदाच हिवाळ्यात दक्षिणेकडे भारतीय उपखंड, मध्य पूर्व आणि उत्तर पूर्व आफ्रिका येथे स्थलांतर करून अत्यंत दुर्मिळ असा व्हाईट टेल लॅपिंग पक्षी सुद्धा जिल्ह्यातील पाणथळ तलावावर आढळून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। पाहूया अशाच विदेशी पाहुण्यांची एक झलक खास आमच्या RRC न्यूजच्या दर्शकांसाठी। अकोला शहरात 23 ते 25 डिसेंबर दरम्यान मुस्लिम बांधवांद्वारे तबलिगी इस्तेमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये विदर्भातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आयोजनादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सोमवारी सकाळी नमाज अदा केल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली। अकोला येथील गंगानगर परिसरात 23 ते 25 डिसेंबर दरम्यान तबलिगी इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी 160 एकर जागेवर इज्तिमा आणि इतर व्यवस्थेकरिता भव्य मंडप उभारण्यात आला होता। इज्तिमामध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ भाषणे झालीत। यावेळी अकोला, वाशिम, अमरावती आणि बुलढाणा चारही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। या ठिकाणी 100 मुस्लिम जोडप्यांचे लग्न लावण्यात आले। आज सकाळी नमाज अदा केल्यानंतर इज्तिमाची सांगता करण्यात आली। अकोला जिल्ह्यातील 23, 24 आणि 25 या 3 दिवसाकरिता मुस्लिम समाजाचा एक सामूहिक इज्तिमा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या इज्तिमामध्ये मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यातील, अमरावती जिल्ह्यातील, बुलढाणा जिल्ह्यातील तसेच वाशिम जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सहभाग घेतला। अनेक धर्माचे, आमचे मुस्लिम धर्माचे अनेक धर्मगुरू यांनी या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आपले जीवन कसे जगवावे, जीवनामध्ये काय करावे या उद्देशाने योग्य मार्गदर्शन केले। तसेच आपल्या देशावर समृद्धी नांदावी, भाईचारा वाढवावा यासाठी एक विशेष प्रार्थना या ठिकाणी करण्यात आली।
शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे नो पार्किंग झोनमध्ये असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर टोईंग पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते, परंतु मुख्य बस स्थानक परिसरात टोईंग पथकाद्वारे भेदभावपूर्ण कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे नो पार्किंगमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहन लावणाऱ्यांवर टोईंग पथकाद्वारे कारवाई करण्यात येते। अकोला शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालय, बँक तसेच अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला नो पार्किंगमध्ये दुचाकी किंवा चारचाकी उभी केल्यास वाहतूक शाखा कारवाई करते, परंतु वाहतूक शाखेने अकोला शहरातील नवीन बस स्थानक मध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे। विशेष बाब म्हणजे नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई एकतर्फी होत आहे, कारण नवीन बसस्थानक आवारामध्ये चारचाकी वाहने सुद्धा मोठ्या प्रमाणात नो पार्किंगमध्ये उभे राहतात। त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता फक्त दुचाकी वाहनांवर टोईंग पथक कारवाई करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नाराजी व्यक्त केली जात आहे। शहरातील जिल्हा न्यायालयासमोरील जुन्या उपवन संरक्षक प्रादेशिक कार्यालयाची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणचे कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर या जुन्या कार्यालयात आंबट शौकीनांनी बस्तान मांडले आहे। या परिसराचा वापर वेगळ्या पद्धतीने होत असल्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। अकोला शहरातील जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या उपवन संरक्षक प्रादेशिक यांच्या कार्यालयाची दुरावस्था झाल्याने सदर कार्यालय हे अशोकवाटिका चौक येथे स्थलांतरित करण्यात आले आहे। ओस पडलेले जुने कार्यालय सध्या आंबट शौकीनांचा तसेच मद्यप्राशन करण्याचा अड्डा बनला असल्याचे चित्र समोर आले आहे। जुन्या उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारला असता या ठिकाणी सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच आंबट शौकीनांची केलेल्या कृत्याचे पुरावे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत। या ठिकाणी कर्तव्यावर असलेले चौकीदार नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे। याचबरोबर सदर कार्यालयाच्या मागे असलेल्या टीन शेडमध्ये काही नागरिकांनी मटन पार्टी करण्याकरिता चूल सुद्धा मांडल्याचे दिसून येत आहे। सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत उपवन संरक्षक यांनी या बाबतीत उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। मोदीऐवजी भारत सरकार लिहिण्याचा आग्रह करीत रिधोरा गावात रोखण्यात आला संकल्प रथ। अकोला शहरात नाताळ उत्सव साजरा, उत्सवानिमित्त चर्चवर करण्यात आली आकर्षक रोषणाई। रिसोड येथे भरधाव टिप्परने दुचाकी स्वारास चिरडले, घटनेत युवकाचा जागीच मृत्यू। राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा रंगली, एकाच वेळी 5 बॉक्सिंग रिंगमध्ये सामन्यांचे आयोजन। पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक सूर एक ताल कार्यक्रमाचे आयोजन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।